सर दुसरा एक प्रश्न होता की जरांगे पाटील यांनी गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला धनंजय मुंडेवरती की 2.5 कोटीची सुपारी जी आहे ती त्यांच्यासाठी दिली गेली। मला एक गोष्ट सांगायची आहे की जरंगेला आज कुणीतरी बोलतं केलेलं आहे। त्याचं कारण फार साधं आणि स्पष्ट आहे। ज्या वेळेस माननीय धनंजयजी मुंडे साहेब जे भटक्या विमुक्तांचे भगवान बाबांचे भक्त आणि त्याचबरोबर जे आहे माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे नेणारे नेते आहेत, ते जेव्हा अजितदादांसोबत मुख्यमंत्री महोदयांना भेटायला जातात त्याच वेळची ही वेळ हेरली जाऊन हे बोललं जातंय। ह्याच्या मागे एक कुभांड आहे। याच्या मागे हे कुभांड असं आहे की मुंडे कुटुंबीय जे कर्तबगार आहे त्या कुटुंबियांना कुठेतरी बॅकफूटवर न्यायचं। आणि म्हणून मला असं म्हणायचं की जरंग्या, अबे जरंग्या, भटक्या विमुक्तांचे, आमच्या वंजाऱ्यांचे, आमच्या एकूण कष्टकऱ्यांच्या कुटुंबातलं नेतृत्व असलेल्या धनंजय मुंडेंना तू बदनाम करण्याचा जे केविलवाणी प्रयत्न करत आहेस ना, तुला कायदेशीर कोलदांडा बसेल, कायदेशीर कोलदांडा बसेल। जरंग्या, आपल्या मर्यादेत राहा। खोट जास्त वेळ चालत नसतंय। आणि तू काय न्यायाधीश झालास काय बे? पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश द्यायला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी असंच करावं म्हणायला? तुझ्या काय बापाची शेती आहे का रे कायदा जरंग्या? तुझ्या बापाची शेती आहे का रे जरंग्या कायदा? हे राज्य फुले शाहू आंबेडकरांनी भारतीय संविधान, त्याचबरोबर हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणाऱ्या लोकांचं हे राष्ट्र आहे। त्याच्यामुळे तुझ्यासारखे पाणी कम चायला इथे वाव नाही आणि जास्त शहाणपण करायचं नाही। तुला कायदेशीर कोलदंडा बसेल, तुझं झूटचे झूट बाजूला पडेल आणि त्या दिवशी तुला कायदेशीर मुसक्या बसतील। कारण तू जेवढाही त्रास द्यायचा तेवढं देऊन झालं। आता तुझं सगळं जे राजकीय तुझे जे गॉडफादर होते त्यांनी मतलब साध्य करून घेतला आणि शेवटची लाईन म्हणून आजची वेळ हेरून जे तुला करायला लावलं ना, कारण करायला लावल्याच्या नंतर जे आहे ना, तू जे सगळं काही केलंस ना आज, ते म्हणजे तुला आता म्हणू नये आमची, मी ज्या म्हणजे अभ्यासातून येतो गुराखी साहित्यातून, गुराखी साहित्यामध्ये म्हणतात की नाही, जसं नाचवलं तसं नाचलं जाणार असतंय। सर्कस मध्ये सुद्धा नाचवलं जाणारं नाचत असते, त्याला जोकर म्हणतात सर्कस मधला। हे सर्कसी काम कायद्यात चलत नाही जरंग्या, हे तुला कायदेशीर आजचं इंजेक्शन आहे।